मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. तासगाव भिवघाट रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली आहे. या भीषण अपघातात एका पोलिसासह दोघांचा मृत्यू झालाय. भिवघाट रस्त्यावरील पुणदे फाट्यानजीक पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात घडलाय. पोलीस शिपाई अमोल सुखदेव बुरुंगले आणि वैभव तोरवी हा तरुण या अपघातात ठार झालाय. तासगाव भिवघाट रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर पोलीस दलातील एका पोलिसासह दोघे जण ठार झाले आहेत. या अपघातात पोलीस शिपाई अमोल सुखदेव बुरुंगले वय 31 राहणार दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा आणि वैभव सुरेश तोरवी वय 21 राहणार साईराम कॉलनी कर्नाळ रोड सांगली यांचा मृत्यू झाला आहे. तर अर्जुन अशोक हातेकर राहणार कोसारी तालुका जत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असलेले अमोल बुरुंगले हे मंगळवारी रात्री 8च्या सुमारास आपल्या दुचाकी क्रमांक MS14 EG 7939 वरून तासगाववरून वायफळीच्या दिशेने निघाले होते. यावेळी आरवडे बाजूकडून तासगावच्या दिशेने वैभव तोरवी आणि अर्जुन हातेकर हे विना क्रमांक असणाऱ्या दुचाकीवरून येत होते. भिवघाट रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ आल्यावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकीवरील तिघेही तरुण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात अमोल बुरुंगले आणि वैभव तोरवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. तर जखमी अर्जुन हातेकर याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मृत अमोल बुरुंगले यांचे मेहुणे गणेश तानाजी इंगवले राहणार वायफळे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मृत वैभव तोरवी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. जिओ मराठी, ते धडक ते